वसुदेव सुतप्रेमा देवकी परिमानंदनम कृष्णमंते
वाच म्हणता गंगा पाचाने मावळ यांनी आज आलेल्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाची देणगी दिली। कार्यक्रम सुरुवातीपासून आतापर्यंत चांगल्या पद्धतीने चाललाय। या कार्यक्रमाचा शेवटही असा करत दाखवा तर 101 रुपये दिलाय तेव्हा सोमनाथ कला नाट्यमंडळ त्यांच्या ऋणी आहोत। धन्यवाद। गातो आवडीने वा 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 गोड तुझे नाम तुझ माझा राम तुझ घर श्याम गातो आवडीने गोड तुझे नाम तुझ माझा राम तुझ घर श्याम गातो आवडीने गातो आवडीने
अरण्यामध्ये होम चालू आहे. बरोबर आहे. यंदा असताना मात्र यज्ञ होम पूर्ण होऊ द्यायचा नाहीये. ज्या ठिकाणी यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या हाताने होम नष्ट करायचं. नाही जोगरांनो, या अरण्यामध्ये हे प्रमात्र तुमच्या हाताने होम मात्र आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीये. तुम्हाला अजूनही समजावून सांगत आहे. देवाचा नामस्मरण घ्यायचा नाही. देवाचं नामस्मरण घ्यायचं नाही. होय नामस्मरण घ्यायचं नाही. बरोबर आहे. काय करायचं? तुम्हाला नावाज घ्यायचा असेल तर तार केतू तरी पाताळ कतो जय जयकार करायचा आहोत आणि पुढे आलेल्याचा मार्गक्रमांक करायचा आहे. देवाचं नामस्मरण झालंय. अहो गुरु महाराज, हे काय म्हणत आहे? अरे त्यांचं नामस्मरण करा म्हणतात. तुम्ही त्यांचं असं म्हणणं आहे देवाचं नामस्मरण घ्यायचं नाही आणि आम्ही थांबायचं नाही. मग आम्ही नेमकं काय करायचं? त्यांचं नामस्मरण करायचं. आपला प्राण गेला तरी चालेल, पण देवाचं नामस्मरण. श्री हरी. विठ्ठला पायी वीट झाली भाग्यवंत. विठ्ठला पायी वीट झाली भाग्यवंत. देवाचं नामस्मरण करायचं नाही ठिकाणी. बरोबर आहे. कारण तुमच्या नावाचा जयकार करतो. तार केतूचा आणि पाताळ केतूचा जय जयकार करायचा आहे आणि अरण्याचा मार्गक्रमांक करायचा. ऋषींचा विचार करतो आणि तुमच्या नावाचा एक लक्षात ठेवा. गुरु महाराज, अरे सुपाळीच्याने मारून अरे जायला बापरे, अरे माझे तर मुलगा दुखायला लागला. इकडं का इथून निघायचं बघा. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे निघायचं बघा. ह्या ठिकाणी निघायचं बघायचं. हा, कारण गुरु महाराज, त्यांना विचारून घ्या तुमच्या नावाचा जय जयकार कसा करायचा. ऐका चाललेल्या कार्यक्रमासाठी बायजाबाई बबन तावरे, कैलासवासी बायजाबाई बबन तावरे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाची देणगी आली आहे. त्यांचाच म्हणणे चांगला चांगला कार्यक्रम करून दाखवा. त्यांनी 100 रुपये दिला तेव्हा सोमनाथ कला नाट्यमंडळ त्यांच्या ऋणी आहोत. धन्यवाद. बोला. म्हणजे आमच्या गावाची गर्दी कशी करायची आहे? त्याचं नावाचा जयकार करायचा. बरोबर आहे. कसा करायचा? तार केतूचा विजय असो आणि पाताळ केतूचा विजय असो. गुरु महाराज, हा, बोला ना. ऐकलं बाबा. कसं तुमच्या नावाचा जयकार? काय सांगितलं? तुमच्या नावाचा जयकार करतो ना. गुरु महाराज, अहो ही कसली वेळ आलेली आहे. आपल्या नावाचा आहे. ह्या भगवंताने आपल्याला चांगलं होऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण बघा तिथं देवा करी चालू हो. बघा तिथं देवा
मला नारायण हिडा हडवाचं पाहिजे. ए कार्ट्या पुंडलिक हरिठ्ठल. श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आणि ज्ञानेश्वर महाराज की जय. मला तुमच्या नावाचा जयकार करतो. शिक्षा हो. हॅलो ऐका कैलासवासी गुलाबराव खेंगरे यांच्या मरणार्थ 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. हो, जातो मला तुमच्या नावाचा जयकार. ठीक आहे. आमच्या जयकार कर. बर आता मात्र जीवनात समाधान झालं नाही. तो एक करायचंय ज्या मार्गाने हे दोघं चालतात त्यांच्या पाठवात जाऊन हे काय करतात हे दारोगाला जाण पाहू. बाबा या मूर्ती लोकात कीर्तन पर्वत सत्य होम यज्ञ चाले. उदय यांचा आवाज येता कामा नाही. ठीक आहे चला भाऊ. अलग माझ्या काळजी घालवा. धडाला करून टाकतो. ठीक आहे हो. अरे बापरे. तुम्ही काहीतरी चुकलेला आहे. काय तरी देव आता गेल्या सुकाळच्या किती देवाचं नामस्मरण करा या ठिकाणी. सकाळी आंघोळ केली. आंघोळ देवाचं नामस्मरण केलं. हो सकाळी उठला आणि तसंच चालू. आता गावात भिक्षा मागत जायचं ना. ह्या खांबोली गावामध्ये सप्ताह होता ना. आज 7-8 दिवस म्हणजे खांबोली गावामध्ये सप्ताह. तेव्हा तुम्ही या ठिकाणी आलो. केव्हा खांबोली गावामध्ये सप्ताह होता. त्या सप्तेसाठी तुम्ही निखळ केलेला आहे. गुरु महाराज चला गेलेले आहे. भजन चालू करा. वार करी आम्ही वार करी आम्ही वार करी. वा 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 वा. वार करी आम्ही वार करी आम्ही वार वार करी आम्ही वार करी आम्ही वार करी. होईल भिकारी होईल भिकारी पंढरीचा वार करी.
व्यक्ती नेमानं राज्य आनंदामध्ये आहे आणि प्रजा सुखी आहे. गरगंजाची संपत्ती आणि असणारा वैभव, परंतु मन मात्र आमचं नेहमी चिंतेमध्ये होतं. कारण पोटी पुत्र संतान नव्हतं. भगवंताची सेवा पूजा केली आणि भगवंतानं एक प्रसाद म्हणून चरंजीव ऋतुदान हा जन्माला घातला आणि पाहता पाहता ऋतुदान लहानाचा मोठा झाला आणि वयामध्ये आला. एक दिवस मुलाने हट्ट घेतला की बाबा त्या अभय अरण्यामध्ये जे काही चाललेले होम आणि यज्ञ याचं रक्षण करण्यासाठी मी अभय अरण्यामध्ये जातोय. परंतु बराच काळ गेलेला आहे, अजून बाळ परत आलेलं नाही. तेव्हा थोडा वेळ सेवकाची वाट पाहूया. अरे सेवका, दरबारामध्ये आल्यानंतर महाराज आसनावरती बसलेला असतील, त्यावेळेस तू काय म्हणायचं आहे? तेच माहिती नाही. तेच माहिती नाही. काय तू असं म्हणायचं आहे, काय महाराजांचा विजय असो. सकाळी सकाळी मी निघालो. सकाळी सकाळी दुटून निघालो. सेवका, दुटूवरती निघालाय आणि काय झालं? येताना या पिंपोळीच्या इकडनं येत असताना अचानक मी गर्दी पाहिली. मला ते सवयच आहे, गर्दी बघितली नाही गजानन मालपोटाला माहितीये. कधी कधी अशी गर्दी अशा ठिकाणी होती ना, त्याच ठिकाणी आमचा फायदाही होतो, कधी कधी नुकसानीतही होतं. परंतु ते म्हणलं ही गर्दी कशाची बघितलं पाहिजे. म्हणजे तू त्या ठिकाणी थांबला आणि काय झालं? ती गर्दी बघितली, मी डोकं घातलं, म्हणलं काय आहे, चौकशी करून तर पाहावं. बरोबर आहे. परंतु एक ग्रस्त काय म्हटलं माहितीये का, अरे मला काय डोकावतो हे तुला कल्पना आहे का? म्हणलं बाबा मला जर कल्पना असते तर मी डोकावत नसतं, है की नाही? तो म्हणला याच ठिकाणी गणपती दूध पितोय. अरे सेवका, काय म्हणाला? गणपती दूध पितोय. गणपती दूध पितोय? मला खरं वाटतं ना. आणि मग तू काय केलं? म्हणलं बाबा तुम्ही आतापर्यंत लहानाचे मोठे झाले, पण म्हातारे झाले, तुमचा शब्द जर खरा होता असेल ना तर आपण आयडिया करावं. लगेच एक काम केलं. काय केलं? आमच्या गुलाब मामांच्या दुकानावर आलो मी. अरे गुलाब मामा आता कैलासामध्ये, त्यांचं दुकान तर आहे ना? बरोबर आहे. नाव आहे का नाही? जुनं ते सोनं. जुनं ते सोनं. मग त्यांच्या दुकानावर आलो, 1 लिटरची दुधाची पिशवी घेतली. आणि काय केलं? 1 लिटरची दुधाची पिशवी घेतली, एक वाटी घेतली. वाटी घेतली. मी पण नाही शाप्टर. बरोबर आहे. मी ती दुधाची पिशवी फोडली, त्या वाटीमध्ये ओतली. वाटीमध्ये ओतली. चुकून नाही पिलं तर दूध वाया जाईल. बरोबर आहे. आपल्याला दूध आणण्यासाठी किती लांब जावं लागतं. मग मी आयडिया केली, वाटी देवापुढे थरथरली. देवाने मग देव काय म्हणाला? देवाने त्या सुंडीने सगळं दूध पिऊन घेतलं ना. तुम्हाला काय खरं वाटतं ना? अरे हे सांगतो, हे काही मला कळत नाही. ऐका, ऐकून घ्या. त्या सुंडीने सगळं दूध पिऊन घेतलं, ते होतं त्या पिशवी मधलं सगळं पिलं. तेव्हा माझ्याकडे बघून हसायला लागला. गणपती खरं ना हसायला लागला. आणि गणपती काय? अरे परंतु हे स्वप्न सांगतोय का खरं सांगतोय? मी वय पाठपाठाचं स्वप्न पडलं. तू आलास आणि जोडीदार आला. बोलावून घे. मूर्खने कसा त्याला येऊ दे. मूर्खने कसा कामाला आधी मध्ये पगाला सांगेल येऊ दे. पीठ
कानाखाली त्याच्या दरबारामध्ये नाहीये. हा त्याला बोलावून घे. येऊ दे तर खरं. काही हरकत नाही. काय नका येण्याचा बोलावून घे. पावलट कुठला हो त्याला येऊ दे तर खरं. बरोबर आहे. एक अशी कानाखाली पेटवतो ना त्याच्या नाहीये. हो ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ए सुंदर ए सुंदर कसं काय चाललंय? बरं आहे ना सेवका? हा ही वेळ आहे का ही वेळ आहे का अरे तू नियमाप्रमाणे दुटवरती किती वाजता येतोय? नियमाप्रमाणे 8 वाजता येतो. आज 10 वाजले. 10 वाजले. होय. मग तुम्ही माझ्या आजवर का आले? ऐकलं का हा सुट्टीवरती माझ्या आधी लवकर का आले म्हणजे सेवका हा? म्हणजे मी दुटवरती लेट यायचं होतं. नाही नाही मी काय म्हणलो, काय झालं माहितीये का? लेट का झालो? उशीर झाला, टाइम झाला, वेळ झाला. अरे कारण सांग. कारण काय झालं माहितीये का? चौकामध्ये आलो. चौकामध्ये आलास. हा एक माणूस खड्ड्यामध्ये पडला होता. सेवका हा अरे तो पिला बिला असेल. पेला नव्हता, परंतु खड्ड्यामध्ये पडला होता. सगळी माणसं आहे ना गोल्याला उभी होती, हसत होती त्याच्याकडे बघून. म्हणजे तो माणूस पडला म्हणून लोक हसत होती. हा परंतु मी तिथं गेलो, मी अजिबात हसलो नाही. कारण मीच खड्ड्यात पडलो. पडला असेल येताना हाकुना संग नव्हतं ना पडला असेल. काही हरकत नाही. सेवका हो गोडके तुम्ही आलात. हा एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची आहे. काय महाराज बराच वेळ झालेला आहे. हा ऋतुध्वज अरण्यामध्ये गेलाय हे खरंय आणि ऋतुध्वज आला नाही हा म्हणून असणारी हाम जनता हा अगदी चिंतेमध्ये आहे. बरोबर आहे. त्यासाठी एक करा, काय राज्यामध्ये आपल्या हा काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम ठेवा. हा हे खरंय बरोबर आहे हा होय. करमणुकीचा. म्हणजे काय नाही ते काय? अरे काय कार्यक्रम आणायचा? ए, हे आपण ठरवू काय नाही. पैसा किती जाऊन दे रे? पैशाचं काय झालं? पैसे राजेच देणार आहे. पैसा किती जाऊन दे? अरे पैसा वाटेल तेवढा जाऊ दे. एक करू आपण तिथं वड्यावर जाऊ. वड्यावर आणि काय करायचंय? कातकऱ्याचा बेंडवाजा बर महाराजांच्या राज्यामध्ये आणि कातकऱ्याचा भेंड वाजा. अहो 10ची 20ची टाकली ना रातभर धिंगाणा. काय करणार? हा फुगा फुगा त्याच्या पाट्यावर पुंजलेला आहे. नाही, हा मरण हा शिकरला टिकायचा सुरू नाही. झालेला आहे. मी त्याच्या बरोबर वेळ आहे. लावू नका. व्यवस्थित राहतो काय तुम्ही टेन्शन काही हरकत नाही. मी राज्यामध्ये निवांत बसतो. निवांत बसा. ए इकडे या सावकाश 9 महिन्यांनी या. अरे तुला एक तरी नाही ना या हाडका मोडके महाराजांच्या तुम्ही स्वसावर राहिला म्हणून टिकलाय नाही तर तू गेला असता कधीच. पण एक काम कर हा. चांगला कार्यक्रम नारायणगाव जाऊ. चला हा चल पाहू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्य सुसर्वदा